नमस्कार. जनहक्क टाइम्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेले शेतकऱ्यांची लूट आणि त्यांच्या नावे उचललेले लाखो कर्ज ची फसवणूक आपण जनहक्क टाइम्सच्या माध्यमातून आज जनतेपुढे आणणार आहोत. तर आपण असे काही शेतकरी आपल्याकडे आहेत ज्यांची फसवणूक झाली आहे आणि त्यांचे अजून थकबाकी कारखान्याकडून येणार आहे. अशी शेतकरी आज आपल्यापाशी उपस्थित आहे. आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. तुमचं हे जे अजेंडा आहे तुमचा हा काय आहे? सर्वप्रथम जनहक्क टाइम्सचे पूर्ण इच्छाने आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सदर घटना ही इतकी मोठी आणि इतकी भयानक प्रकारात आहे की मला जेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत होते त्या संदर्भात माहिती मिळाली आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेकडो नाही तर हजारो लोक शेतकऱ्यांची ऊस वाहतूकदारांच्या वाहनांच्या नावे कर्ज देऊन त्यांच्यावरती सरळ त्यांच्या सिव्हिलवरती बोजा चढवून त्यांची आर्थिक जी काही कष्टाची रक्कम आहे ऊस वाहतूक करण्याने जी काही त्यांची रक्कम येते ती सुद्धा अनेक साखर कारखान्यांच्या माध्यमातून फसवणूक करत अद्यापर्यंत गेली 10 वर्षे कशी केलेली आहे माहिती द्या. नक्कीच फसवणूक अशी आहे की सदर शेतकरी माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचं जे काही आर्थिक उत्पन्न होतं आतापर्यंत त्यांना मिळालं. उत्पन्न म्हणजे वाहतूक उत्पन्न का त्यांना कल्पना आहे. त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट आहेत. प्रथम सब्जेक्ट असा आहे की त्यांनी ऊस वाहतूक त्यांच्या वाहनांनी साखर कारखान्या माध्यमातून करार केला आणि तो त्याच्या पिरियड नुसार त्याची ऊस वाहतूक केली. त्याचा आपल्या लाखो रुपयाचा दंड यांना साखर कारखान्यांनी टाकलाय. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत जसे की शेतकरी अधिकारी आहेत, अकाउंट मॅनेजमेंट असेल, इतर त्यांची साखर संचालकची बॉडी आहे, सर्व लोक याच्यामध्ये सामील आहेत आणि या सर्व प्रकाराचा जे पाठपुरावा केला असता सदर जे काही अधिकारी त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या, पत्रव्यवहार झालं. ते पत्रव्यवहार एका साखर कारखान्यावरच नव्हे तर साखर आयुक्त, साखर सह प्रादेशिक संचालन, SP अहिल्यानगर, त्याचबरोबर सहकार मंत्री महोदय, मंत्री महोदय, आयजी ऑफिस या अनेक ठिकाणी आम्ही मंत्रालयाच्या प्रमुख जे महाराष्ट्राचे सचिव आहेत, सचिव देखील आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याशी आम्ही संपर्क करून सदर पत्रव्यवहार केला. परंतु आमच्याकडे काही लागलेलं नाही. त्यांनी धक्कादायक असा खुलासा केला साखर संचालक अहिल्यानगर यांनी साखर आयुक्तांच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये असा उल्लेख केला की सदर ऊस वाहतूकदारांना या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आमच्याकडे तरतूदच नाही असे हे पत्र आम्हाला साखर डायरेक्ट करण्यात. मला सांगा, मग साखर आयुक्तांचा उद्योग काय? जर जेवढी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने जातात ते सरकार आयुक्त व राज्यमंत्र्यांच्या अंतर्गत जातात. मग तुम्हाला हे उत्तर दिलं कोणी? सर, हे माझ्याकडे उत्तर मी सहकार मंत्री महोदय मंत्रालय या ठिकाणी गेलो, पत्रव्यवहार केला होता, त्याचं उत्तर घेतलं असता प्रादेशिक सहसंचालक साखर अहिल्यानगर यांच्या कार्यालयामधून जे जॉईंट डायरेक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून मला हे पत्र मिळालं आणि पत्रामध्ये सरळ उल्लेख केला आहे की सदर शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई किंवा फसवणुकीबाबत साखर सहकार क्षेत्रामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही, तर आपण न्याय मागावा अशी त्यांना सरळ सूचना याच्यामध्ये दिल्या. कुठले साखर कारखाने त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली? अगदी यांच्या कष्टाची जी रक्कम आहे ती रक्कम आम्ही इन्व्हेस्टिगेट केली असता तर ती रक्कम श्री साई कृपा शुगर इंडस्ट्रियल लिमिटेड आलाय शिवंगा पिरडगाव या ठिकाणी साखर कारखान्यामध्ये यांनी 2014 आणि 15 साली यांची ऊस वाहतूक केली. काही कारणास्तव त्यांना ती रक्कम वेळेवर मिळाली नाही. पुन्हा ती रक्कम नेक्स्ट इयर अशा पद्धतीत देखरेख करण्यात गेलं. काही कालावधी झाला पुढच्या वर्षी त्याचं काम सुद्धा केलं अपेक्षा, परंतु काही कालानंतर तो कारखाना इतर कार्यानंतर गेला आणि त्यानंतर हा खरा खेळ सुरू झाला. यांची कमवलेली लाखो रुपयांची रक्कम ही इतर हे अकाउंट स्टेटमेंट आहे त्या साखर कारखान्याचं. त्या स्टेटमेंट मध्ये क्लिअरली उल्लेख आहे की या हे श्री कृपा शुगर अलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड याच्यावरती दिलेलं आहे. त्याच्यावरती शेतकऱ्याचं सगळं दिलेलं आहे. त्यांचं त्यांचे जे पैसे 3 लाख ते उतरलेले असे काय अमाऊंट आहे. आपण बघितलं की अमाऊंट डेबिट गोवाडी राम हे काय प्रकरण आहे म्हणजे आम्हाला त्याची थोडी माहिती. सर, याच्यामध्ये क्लिअरली उल्लेख केला
हे अकाउंट मॅनेजमेंट हे स्टेटमेंट आहे साखर कारखान्यांनी आम्हाला दिलेलं, हे शेकडो लोकांकडे नाहीच आहे. सर्वात महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की यांना अद्यापपर्यंत अशा पद्धतीचे लिखित स्वरूपाचे स्टेटमेंट दिले जायचे आणि लिखित स्वरूपाचं हे डेटा यांना पुरवला जायचा हाताने. याच्यावरती प्रशासन कुठलीही गांभीर्याने दखल घेत नाही, याला अटेम्प्ट सुद्धा केलं जात नाही, याच्यावरती कुठलीही कायदेशीर प्रक्रिया होत नाही. याच इन्व्हेस्टिगेशन केली असता हा मला हा प्रकार माहिती झाला आणि त्याच्यानंतर मी डिमांड केली आणि रिक्वेस्ट केल्यानंतर मला हे हस्तगत झालं. याच्यामध्ये क्लिअरली उल्लेख आहे की यांची कमावलेली रक्कम ही इतर 5 लोकांच्या नावे त्यांनी वजा केली. हे वजा करण्याचं कारण किंवा यांची सहमती याच्यामध्ये बिलकुल घेतलेली नाही. म्हणजे तुम्हाला घातलं हे प्रकरण काय आहे तुम्हाला माहिती नाही, आम्हाला ह्याची काहीच कल्पना दिली नाही. तुम्हाला हे कशी कळालं की तुमच्या नावावरती कर्ज उचलले गेलेलं आहे ते? ज्यावेळेस आम्ही कारखान्यात गेलो का त्यावेळेस आम्हाला कळालं की बाबा ही आपल्या नावावरची रक्कम इतर अनोळखी लोकांच्या नावे ओळखली आहे. आपण आता ज्या शेतकऱ्यावरची ही अपडेट घेतली त्याच्याशी आपण एक चर्चा करणार आहोत. तुमचं नाव सांगा. राम लक्ष्मण बोराडे, तुमचं गाव कुठलं? राहणार जवळचे पोस्ट नांदस, तालुका जामखेड, जिल्हा हिंगणघाट. तुमची फसवणूक झाली कशा प्रकारे झाली तुम्ही थोडक्यात मला माहिती द्या. आमची अशी फसवणूक झाली की आम्ही केवळ कारखान्याशी करार केला की ते जे शेतकरी अधिकारी होते त्या शेतकरी अधिकाऱ्याचं नाव काय होतं? त्या शेतकरी अधिकाऱ्याचे नाव आहे शांताराम जगदाळे. त्यांनी हिरडगाव कारखान्याच्या शेतकरी अधिकाऱ्याशी हे केलं, संगमत केलं आणि तिथे शेतकरी अधिकारी होते. तुमचा करार कसा होता शेती व्यवसायातला? म्हणजे तुमचा वाहतुकीचा करार कसा केला आणि किती रुपयाचा करार होता तो? वाहतुकीचा करार त्यांनी 5 लाखाचा केलेला होता. ओके. आणि तुमच्या नावावरती कर्ज त्यांनी तुम्हाला न सांगता कुठल्या बँकेतून उचललं? आम्हाला न सांगता त्यांनी बँक ऑफ बरोदा मधले पुढची दिशा तुमची काय असेल? सर एक छोटीशी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही महाराष्ट्र राज्य तसेच या राज्याचे जे प्रमुख सहकार मंत्री महोदय यांनी तात्काळ अशा लाखो हजारो शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, यांच्या नावे साखर कारखान्यामधून जे काढले गेलेले लोन आहेत ते आजही यांच्या नावे असलेला बोजा हा तात्काळ कमी करावा, योग्य त्या दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि असे साखर कारखाने तात्काळ बंद करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच ज्या साखर कारखान्यांनी यांचे कष्टाचे लाखो रुपये अद्यापपर्यंत दिलेले नाहीत किंवा त्याच्यामध्ये संगनमत असलेल्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करावी. आणि सर्वात प्रमुख मागणी की महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जे शेतकरी आहेत, शेतकरी कुटुंबातील जी सर्वसामान्य लोक आहेत की जे ऊस वाहतूक करतात, ऊस तोडीसाठी जातात, यांच्या आयुष्याचा विचार करता यांना सिक्युरिटी, प्राधान्य, शासनाची सवलत असलेले अधिकार याची एक नियमावली तात्काळ लागू करावी आणि यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या वाहनांवर त्यांचे विमा, त्यांच्या इतर ज्या शासकीय सुविधा आहेत त्या सुद्धा लागू करणे बंधनकारक आहे. हा जो धक्कादायक पत्राचा मला मिळालेला उत्तर आहे हे खूप धक्कादायक आहे की साखर आयुक्तांच्या किंवा सहकार विभागांच्या अंतर्गत ऊस वाहतूकदारांसाठी वसुलीसाठी किंवा त्यांची रक्कम मिळवण्यासाठी कुठलीही तरतूद नाही. जर अशा कर्जबाजारी पीडित शेतकऱ्यांना जर न्यायालयातच जावं लागत असेल तर असे साखर कारखाने मोकाट कोणाच्या जीवावर चालतात आणि याला सर्रास खत पाणी कोण घालतं याची देखील चौकशी होणं खूप गरजेचं आहे. आणि योग्य ती कठोर पावले आदरणीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ उचलावीत अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला आदरपूर्वक विनंती करतो. आणि महाराष्ट्र राज्यातील असे पीडित शेतकऱ्यांनी यापुढे सामोरे यावं आणि आपली जी काही व्यथा आहे ती सक्षमपणाने जनकटाईंच्या माध्यमातून ती मांडावी आणि शासनापुढे आपली व्यथा मांडण्यासाठी उभा राहावं अशी आपल्याला आव्हान करत आहे. आपण आता पाहिलं की सामाजिक कार्यकर्ते विचार आढळले यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांना सरकारला इशारा दिला आहे की त्या शेतकऱ्यांची व्यथा तुम्ही त्वरित ऐकून घ्या आणि त्यासाठी एक नियमावली तयार करा जेणेकरून त्यांना भविष्यात काम करण्याची इच्छा व्हावी आणि सिक्युरिटी सुद्धा मिळावी, सिक्युरिटी मिळावी आणि त्यांच्या जे वस्तूंनी काम करतात त्यांनाही सिक्युरिटी मिळावी. आतापर्यंत फक्त बऱ्याच शेतकऱ्यांच्या गटांनी त्याच्यावरती आंदोलन केलं पण त्याच्या अंमलबजावणी आतापर्यंत सुरू झाली नाही. त्यांना आता टाइम मार्फत कॅमेरा